अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे. चतुर्थ अध्याय, तृतीय ब्राह्मण. आणि तृतीय ब्राह्मणाचे 5 मंत्र झालेले आहेत. आणि विषय असा आहे की जो पुरुष म्हणजे जो जीवात्मा जो कार्यरत होतो तो कोणत्या कोणत्या आधारावर त्याचं काम चालतं असा हा विषय चर्चेला घेतलेला आहे. तेव्हा आतापर्यंत जे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आदित्य, चंद्र, अग्नी आणि वाणी असे हे 4 जे आहेत त्या 4च्या आधारावर त्याचं पूर्णपणे उठणे, बसणे, क्रिया करणे हे सर्व कार्य त्याच्या आधारावर होत असतं. आणि एकानंतर एक घेण्याचं कारण काय की जेव्हा पहिल्या गोष्टीचा अभाव झाला तेव्हा मग त्याची ज्योती कोण म्हणजे प्रेरक तत्व काय त्याचं असं एकानंतर एक विचारल्यानंतर प्रथम आदित्याचं घेतलं. आदित्यचा असतानंतर मग चंद्राचं घेतलंय की चंद्र हा त्याचं रात्रीच्या वेळेस चंद्राच्या ज्योतीने तो कार्यरत होतो. आणि ज्यावेळेस अमावस्या असते तेव्हा सूर्याचाही अस्त असतो आणि चंद्राचाही असतो. त्यावेळेस त्या रात्रीमध्ये कोणत्या ज्योतीवर तो काम करतो हे आपण पाहिलं तर तो अग्निज्योतीवर काम करतो. अग्नी त्या ठिकाणी काम करतो. आणि त्यानंतर पुढे असं म्हटलंय की जेव्हा सूर्य, चंद्र आणि अग्निसुद्धा शांत होतो तेव्हा कोणत्या ज्योतीवर तो काम करतो तेव्हा वाक म्हणजे वाणी आणि वाणीच्या आधारावर तो संवाद करत असतो. आणि वाणीच्याच ज्योतीवर त्याचं हे सगळं कार्य चालत असतं. नंतर तो शांत निद्रेमध्ये गेल्यानंतर वाणीसुद्धा बंद होते. तेव्हा हे जे 4 ज्या ज्योती आहेत ह्या आदित्य, चंद्र, अग्नी आणि वाणी हे सगळेच शांत झाल्यानंतर काय होतं असा हा ह्या 6व्या मंत्राचा प्रश्न आहे. तेव्हा हा प्रश्न आपण पहिल्यांदा पाहू काय विचारला आहे आणि त्याचे काय आशय काय आहे हे आपण पाहू. प्रश्न असा आहे की हे आज्ञवल्क्य, आदित्याच्या अस्तानंतर अग्नीचे शांत होण्यावर आणि वाकचा देखील शांत होण्यावर हा पुरुष कोणत्या ज्योतीवाला राहत असतो म्हणजे कोणत्या ज्योतीच्या प्रेरणेने तो जीवन जगत असतो हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की त्यावेळेस त्याचा आत्माच ही ज्योती होत असते. ही आत्मज्योती त्याला म्हणतात. त्या आत्मज्योतीच्याच द्वारे तो बसतो, इकडे तिकडे फिरतो, कर्म करत असतो आणि तिथून तो परत फिरून आपल्या जागी येऊन बसत असतो. तर हे जे पुरुषाचे जे काही क्रिया आहेत, जे काही आचरण आहे त्या आचरणाचं मुख्य प्रेरक म्हणजे स्त्रोत हे जो आहे तो प्रेरक स्त्रोत जो आहे ते केवळ आणि केवळ ही आत्मतत्व आहे, आत्मज्योती आहे. आणि सगळ्याचा जरी अभाव असला तरी आत्मज्योती त्याला कार्य करण्याकरता हे ऊर्जा देत असतं, प्रवृत्त करत असतं. असं ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ आपण पाहिला. तेव्हा ह्याचा आशय असा आहे की वाणीच्या शांत होऊन जाण्यावर आणि गंध इत्यादी बाह्य अनुग्रहाचे ग्राहकाचे देखील निवृत्त होऊन जाण्यावर या पुरुषाची संपूर्ण प्रवृत्तीचा निरोध प्राप्त होत असतो. त्यामुळे इथे असं सांगितलं की ज्या समयी जागृतावस्थेत आदित्यादी ज्योतीने अनुग्रहित होणारे चक्षु आणि इंद्रिय हे बहिर्मुख होत असतात त्या समयी या पुरुषाचे व्यवहार हा स्पष्ट असतो. अशा प्रकारे जागृत अवस्थेमध्ये तर पुरुषाचे ज्योतिसंबंधी कार्याची सिद्धी आपल्या अवयव संघाताच्या या व्यतिरिक्त ह्या इतर ज्योतीच्या द्वारेच पाहिली गेली आहे. आणि म्हणून आम्ही समजतो की स्वप्न आणि सुषुप्ती कालात सुद्धा संपूर्ण बाह्यज्योतीचा अस्त होऊन गेल्यावर सुद्धा आणि जागृत कालामध्ये देखील अशी अवस्था आल्यावर आपल्या अवयव संघाताच्या व्यतिरिक्त ह्या पुरुषाची ही ज्योतिसंबंधीच्या कार्याची सिद्धी होतच असते. तेव्हा स्वप्नामध्ये बंधूचा संयोग वियोग दिसून येणे आणि देशांतरामध्ये जाणणे आणि ज्योतीच्या कार्याची पहिली देखील जात असते की अशा ह्या प्रकारे सुषुप्तीपासून उठणे आणि मी सुखाने झोपलो असा अनुभव ज्या ठिकाणी असतो आणि ह्या अनुभवाचं भान असतं. असा अनुभव देखील ह्या पहिल्याच ही असा अनुभव सुद्धा पाहिल्यानंतर कोणीतरी ह्याच्या व्यतिरिक्त अन्य ज्योती आहे अशा प्रकारची संवेदना, अशा प्रकारचा अनुभव निर्माण होतो. परंतु त्या वाणीचं शांत होण्यावर कोणती ज्योती होत असते हा जो प्रश्न आहे त्यावर ते असं सांगतात की ह्या समयी आत्माच ह्या पुरुषाची ज्योती असते. आत्मा हा देहेंद्रिय रूप आपल्या
अवयव संघाच्या व्यतिरिक्त देह आणि इंद्रियाचा अवाभासक आणि आदित्यादी बाह्य ज्योतीचे समान स्वयं कोणत्या तरी अन्याने भासित न होणारी ज्योत असते आणि अशी ही ज्योत सांगितल्या जात असते. आणि कोणातरी बाह्य ज्योतीमध्ये न होण्याच्या कारणाने ते ते तो जो परिशेष्य न्यायाने अंतस्थ असते ते देह आणि इंद्रियापेक्षा भिन्न आहे हे तर सिद्धच होऊन चुकले आहे. आणि जी ज्योती इंद्रियापेक्षाही भिन्न देहेंद्रिय संगताचेही उपकारक होत असते ते नेत्रादी बाह्य इंद्रियापेक्षा भिन्न आणि देहेंद्रिय संगताची उपकारक होत असते ते नेत्रादी बाह्य इंद्रियाने उपलब्ध होताना दिसली जात असते. परंतु आदित्यादी ज्योतीचे इंद्रियाचे अवभासक आणि आदित्यादी बाह्य ज्योतीचे समान स्वयं कोणत्या तरी अन्याने भासित न होणारी ही ज्योती म्हटल्या जाते. आणि कोणत्या तरी बाह्य ज्योतीमध्ये न होण्याचे कारण ते परिशेष्य न्यायाने अंतस्थच असते. तो देह आणि इंद्रियापासून भिन्न आहे हे तर सिद्ध होऊनच गेलेलं आहे. आणि ही जे ज्योती ही देहेंद्रियपेक्षा भिन्न आणि देहेंद्रिय संघातकाची उपकारक होत असते ते नेत्रादी बाह्य इंद्रियाने सुद्धा उपलब्ध होताना दिसून येत असते. परंतु आदित्यादी ज्योतीपासून निवृत्त होऊन जाण्यावर हा आत्मा त्यांच्याच प्रमाणे चक्षु आदीने तो उपलब्ध नसतो. परंतु तरी देखील कारण की ज्योतीचे कार्य पाहिले जात असते त्यामुळे तो पुरुष ह्या आत्मज्योतीनेच तो बसतो, इकडे तिकडे जातो, कर्म करतो आणि पुन्हा वापस फिरून येत असतो. म्हणून हे ज्ञात होत आहे की हे निश्चितच हे आत्मा जो आहे अंतस्थ ज्योती आहे. आणि हेच नाही तर तो आदित्यादी ज्योतीपेक्षा विलक्षण आहे आणि अभौतिक देखील आहे. हेच कारण आहे की ती आत्मज्योती जी आहे ती आदित्याच्या समान चक्षु आदीने ग्राह्य नाही. इथपर्यंत हे विवेचन आपण या जो काही मंत्र आहे 6वा मंत्र आणि आत्मज्योतीच्या संदर्भात तर त्या संदर्भामध्ये हे आशय आपण आता पाहिला. आणि आता याच्यावरची काही चर्चा आहे कारण आत्मज्योती ही अंतिम ज्योत आहे की जी अखंड आणि अविनाशी अशा प्रकारची असते. आणि माणसाचं खऱ्या अर्थाने जीवनाचा कोणताही भाग असो त्याचं प्रेरक तत्व जे आहे ते आत्मज्योतीच आहे असं इथून सांगितलं गेलं. आता ह्याच्यावर पूर्वपक्ष आणि सिद्धांती ह्यांच्यावरचे संवाद आपण पाहण्यासारखे आहोत. पूर्वपक्षाचा सुद्धा जो काही युक्तिवाद आहे तोही अगदी समजून घेण्यासारखा आहे आणि त्याच्यातून निघणाऱ्या ज्या जिज्ञासा आहेत त्या जिज्ञासा सुद्धा तुमच्या आमच्या असू शकतात. तेव्हा अतिशय लक्षपूर्वक पूर्वपक्ष काय म्हणतो आणि सिद्धांती त्याला उत्तर काय देतात हे आता आपण पाहूया. तेव्हा पूर्वपक्ष हे असं होऊ शकत नाही कारण की समान जातीवाले पदार्थाने उपकार होताना दिसून येत असते. कारण हे समान जातीवाले नाही आहेत, हे प्राकृत आहेत. हा आदित्य, चंद्रमा, अग्नी आणि वाणी हे चार जे आहेत हे प्रकृतीने युक्त आहेत. आणि आत्मज्योती जी आहे ती प्रकृतीपेक्षा भिन्न आणि वेगळी आहे, विलक्षण आहे. त्यामुळे ह्याने पूर्वपक्षाने असं म्हटलंय की ते हे समान समान जातीवाले नाही आहेत आणि समान जातीवाले पदार्थाने उपकार होताना सुद्धा दिसून येत असले तरी आदित्याने भिन्न अशा आंतरज्योतीने सिद्ध केल्या जात असते. तर असं तुमचं जे म्हणणं आहे की हे दोन्ही समान आहेत तर असं म्हणणं ठीक नाही. कारण की ज्याचा उपकार केला जात असतो त्या भौतिक देहेंद्रिय संगताच्या आपल्या समान जातीवाले भौतिक आदित्यादी ज्योतिरे देखील उपकार होताना दिसून येत असते. आणि जसे दिसून येत असते तसाच अनुमान पण केला जातो. जर देह आणि इंद्रियाची उपकारक ज्योती आदित्याच्या समान समान जातीवाली आणि अनुमान केली जाते कारण की आदित्यादी ज्योतीच्या समान त्या देहेंद्रिय संघाताचे उपकार करणारे आहेच आहे. याशिवाय अंतस्थ आणि अप्रत्यक्ष होण्याच्या कारणाने जी त्याची विलक्षणता दाखवली जात आहे ती तर नेत्रादी ज्योतीच्या द्वारे व्यभिचारित आहे. कारण की अप्रत्यक्ष आणि अंतस्थ होण्यावर देखील नेत्रादी ज्योती ही भौतिकच आहे आणि म्हणून आत्मज्योती याच्यापेक्षा विलक्षण आहे हे सिद्ध असते. असे सांगणे तुमचे केवळ ही तुमची मनमानी आहे, तुमची कल्पना मात्र आहे. हे काही मला मान्य नाही. आणि याच्याशिवाय देहेंद्रिय संगताच्या राहण्यावरच ते राहत असते. यामुळे ही चैतन्य ज्योती जी आहे ती रूप आदीच्या समान संघातचाच हा जो धर्म आहे असे देखील अनुमान होत असते. सामान्यतः तर दृष्ट अनुमान व्यभिचारी होत असते. त्यामुळे त्याची प्रामाणिकता स्वीकार केली जाऊ शकत नाही.
आपण सामान्यतः दृष्टानुमानाच्या बळानेच तर आदित्याच्या समान ज्योतिष देह आणि इंद्रियापेक्षा भिन्न सिद्ध करत आहोत. परंतु अनुमानाने प्रत्यक्षाचा बाध होऊ शकत नाही. तो देहेंद्रिय संघातच तर प्रत्यक्ष दिसत असतो, ऐकता येत असतो, मनन करता येत असतो आणि विशेष रूपाने तो जाणल्याही जात असतो. जर आदित्यादीच्या समान याचे उपकार करणारी कोणती अन्य ज्योती असेल तर ती आत्मा होऊ शकत नाही, असं याचं म्हणणं आहे. तथापि आदित्याच्या समान कोणती अन्य ज्योती असेल तर ती देखील प्रत्यक्ष दर्शनादी कर्म करत असतात. ते देहेंद्रिय संघातच ह्या आत्मा झालाच पाहिजे, अन्य कोणी दुसरा नाही. कारण की प्रत्यक्षाच विरोध तो देहेंद्रिय संघातच तर प्रत्यक्ष दिसत असतो, ऐकत असतो, मनन करत असतो आणि विशेष रूपाने तो जाणल्याही जात असतो. जर आदित्यादीच्या समान ह्याचे उपकार करणारे कोणती अन्य ज्योतिष तर हा आत्मा होऊ शकत नाही. तथापि आदित्याच्या समान कोणती तरी अन्य ज्योती होतील. जे पण प्रत्यक्ष दर्शनादी कर्म करत असतो तो देहेंद्रिय संघातच आत्मा असला पाहिजे, अन्य कोणी दुसरा नाही. कारण की प्रत्यक्षाने विरोध होण्यावर अनुमानाची प्रामाणिकता ही ठरवल्या जाऊ शकत नाही. म्हणजे हे जे काही यांनी जे काही युक्तिवाद मांडला आहे त्या युक्तिवादामध्ये त्याचं मूळ ज्याचं कारण त्याने दाखवलं आहे की आत्मतत्व आणि प्रकृती ही परस्पराहून भिन्न आहे, त्याच्यामध्ये समानता नाही आहे आणि त्यामुळे त्याचं प्रत्यक्ष आणि अनुमानाने सुद्धा हे त्याचा आपल्याला संबंध जोडता येणार नाही. कारण आत्मा हा प्रत्यक्षही नाही आहे, अव्यक्त आहे आणि तो अनुमानाच्याही पलीकडे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अनुमान ह्याच्याने तो आहे हे सिद्ध करता येणार नाही आणि अन्यथा तो सिद्ध करण्याकरता दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून याचं म्हणणं ह्या आधारावरच त्याने सांगितलं आहे की आत्मा जो आहे तो ह्या तुमच्या सर्व जीवन कार्याकरता तो प्रेरक ही ज्योत आहे, ही ज्योत तशी आहे असं म्हणता येणार नाही. असं ह्याचा हा युक्तिवाद आहे पूर्ण. आता याच्यावर सिद्धांती काय म्हणतात ते बघा. सिद्धांती म्हणतात की परंतु जर हा संघात दर्शनादी क्रियेस करणारा जर आत्मा होऊ शकेल तर असे का होत आहे की यामध्ये कोणता विकार न आल्यामुळे देखील, यामध्ये कोणताही विकार न येण्याच्या कारणाने देखील कधीतरी ह्यामध्ये दर्शनादी क्रियेचे कर्तृत्व राहतच असते आणि कधीकधी ते राहत नाही पण. तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो की असं जरी म्हणत असाल तर तो काही दोष नाही, कारण की असे पाहायला गेले आहे की पाहिलेली गोष्टीमध्ये अनुपपत्ती होत नाही आणि काजव्याच्या प्रकाशक आणि अप्रकाशक रूपाने दिसण्यात कोणत्या तरी अन्य कारणाने अनुमान केले गेले नाही. जर कशाशी समानता होण्याच्या कारणाने त्याच्या विषयामध्ये अनुमानच करणे आवश्यक असेल तर सर्व जागेत सर्वाच्या विषयामध्ये अनुमान करावं लागेल आणि असे करणे अनुचितच आहे. कारण की पदार्थाचा कोणताही स्वभाव होणार नाही असे कसे शक्य आहे. प्रत्येक पदार्थाला आपला आपला स्वभाव आहे. अग्नीचा उष्ण स्वभाव होणे, जलाचा शीतल स्वभाव होणे कोणत्या तरी अन्य कारणाने नसते. तर म्हणाल की त्याचा तो स्वभाव देखील ह्या प्राण्याच्या धर्म अधर्म इत्यादीच्या देखील कोणत्या तरी निमित्ताची अपेक्षेने होत असते असे मांडण्याचा प्रसंग येईल. जर म्हणाल की होऊ द्या तर हे ठीक नाही, कारण की ह्याने अनावस्थेचा प्रसंग येईल आणि ते इष्ट नाही. तेव्हा सिद्धांती म्हणतो तुमचं हे जे काही कथन आहे ते योग्य नाही. कारण की स्वप्न आणि स्मृतीमध्ये पाहिलेला जो प्रसंग आहे त्याचं दर्शन होत असतं. स्वभाववादींचे जे काही सांगितलेले की दर्शनादी क्रिया जी आहे ती देहाचीच होत असते, त्यापेक्षा भिन्नची नाही, यावर असे काही नसते. जरी दर्शनादी क्रिया ही देहाचीच होत असली तरीही स्वप्नामध्ये पाहिले जात असते. आंधळा पुरुष स्वप्न देखण्याच्या सवयी पूर्वी पाहिलेले पदार्थ असंच पाहू शकतो, ज्यांना पूर्वी कधीही पाहिले नाही त्या शाकद्विपादीच्या पदार्थांना कधीही त्यांनी पाहिलेलं नाही आहे. ह्यानेच हे सिद्ध होते की स्वप्नामध्ये सुद्धा जे पूर्वी पाहिलेले पदार्थ असंच तो पाहत असतो. त्यानेच पूर्वी नेत्र कार्यरत असताना त्या पदार्थांना पूर्वी कधीतरी पाहिलेले असते. तेव्हा ते देहाने नाही तर देहच प्रकार पाहणारा असतो. तर ज्यांच्याद्वारे त्याने ह्या नेत्रास काढून घेतल्यावर त्या पूर्वदृष्ट स्वप्नामध्ये न पाहता परंतु त्याचे नेत्र जर काढून घेतले तर त्या अंधाच्या विषयामध्ये देखील लोकांमध्ये अशी प्रसिद्धी असते की आज स्वप्नामध्ये मी पूर्वी पाहिलेले हे माळ्याचे शिखर पाहिले, ह्यापासून हे ज्ञात होत असते
की जो स्वप्न पाहणारा आहे तोच नेत्रास न काढणारा देखील दृष्टा असतो. म्हणजे नेत्र असो किंवा नसो, पण पाहणारा दृष्टा त्याच्यामध्ये आहे. तेव्हा देह हा काही दृष्टा होऊ शकत नाही, तर त्याच्यापासून तो विलक्षण आणि भिन्न आहे. अशा प्रकारे स्मरणामध्ये समजले पाहिजेत, की दृष्ट आणि स्मरण करणाऱ्या वाल्याची एकता होण्याने जो दृष्टा असतो तोच स्मरण करणारा असतो. जो की अशी गोष्ट असते, की तेव्हा डोळे झाकून स्मरण करणारा जे पूर्वी पाहिलेले रूप असते त्यासच तो पाहिलेल्या समानच पुन्हा ज्यांना नेत्र झाकलेले असते आणि म्हणून झाकल्यावर सुद्धा स्मरण केल्या गेल्यावरही तो झाकलेल्या अवस्थेतही रूपास पाहू शकतो. तेच नेत्राच्या न झाकण्याने देखील दृष्टाच होतो, असे हे जाणल्या जात असते. तेव्हा ह्याच्याशिवाय शरीराच्या मृत्यूनंतर त्यामध्ये कोणतेही विकार न होण्यावर देखील त्या रूपाधिकाचे दर्शन त्याला होऊ शकत नाही. जर देहच दृष्ट असता तर त्याच्या मृत्यूनंतर देखील दर्शनादी क्रिया ही देहाच्या माध्यमातून घडली असते. तो त्याचा कर्ता असतो, परंतु तो देह नाही असे ज्ञात होत असते. जर म्हणाल की नेत्रादी इंद्रियच दर्शनादी क्रिया करणारे आहेत, तर अशी गोष्ट नाही आहे. कारण की त्या स्थितीमध्ये दर्शन आणि स्पर्श हा भिन्नकर्त्याच्या क्रिया होण्याने होत असते. कारण ज्यास मी पाहिले होते त्यास स्पर्श करत असतो, असा अनुभव होऊ शकत नाही. बरे, तर मनच दृष्ट आहे असे जर मानलं तर हे पण ठीक नाही. कारण की रूप इत्यादी प्रमाणे विषय दृश्य होण्याच्या कारणाने मनाचे पण दृष्टा होणे हे संभव नाही आहे. आणि म्हणून म्हणून हे सिद्ध झाले आहे की चैतन्य ज्योती ही अंतस्थ आहे आणि आदित्यादिकांच्या समान शरीरापासून भिन्न आहे. असे जो म्हणेल की त्या देहेंद्रिय संघाताच्या ह्या समान जातीवालीच कोणत्या तरी अन्य ज्योतीचे अनुमान केले पाहिजे. कारण की आदित्यादी आणि त्याच्या समान जातीय ज्योतीनेच संघातकाचे उपकार होत असते. तर ते देखील नाही. कारण की उपकारक भावाचे काही काही नियम आपल्याला पाहिल्या जाऊ शकत नाहीत. कशाप्रकारे त्यावर दाखवले आहे, की पार्थिव इंधनाने तृण आणि गवत आदीने अग्नीचे प्रज्वलन रूप उपकार होत असते. परंतु एवढ्यानेच सर्वत्र अनुमान केले गेले नाही, की ज्याचे समान जातीय पदार्थांनी अग्नीचे प्रज्वलन रूप उपकार होईल. कारण की त्याच्यापेक्षाही भिन्न जातीवाले जलापेक्षाही विद्युत रूप अग्नीचे आणि पोटाच्या आतील अग्नीचे हे प्रज्वलन रूप उपकार होताना पाहिले जात असते. आणि म्हणून उपकार्योकारक भावामध्ये समान जातीय मनुष्य हा मनुष्यापासूनच उपकृत होत असतो. आणि कधीच स्थावर व पशु आदी भिन्न जातीवाल्यापासून त्यांचा उपकार होत असतो. म्हणून कार्यकारण संगताच्या समान जाती आदित्याने ह्या आदित्यरूपी ह्या ज्योतीने उपकृत होण्याचे कारणच ही आत्मज्योती ही संघातच्या समान जातीयच आहे असे झाले पाहिजे, हा काही हेतू नाही. आणि तो हेतू आपला होऊही शकत नाही. आणि तुम्ही जे काही असं सांगितले आहे की आदित्यादीची ज्योतीचे समान चक्षु आणि इंद्रियांनी दिसून येणारी नसल्याने त्या कारणाने आत्मज्योती अंतस्थ आणि भिन्न प्रकारची आहे. हा हेतू तर चक्षु आदीने व्यभिचारी होण्याच्या कारणाने त्या अन्य ज्योतीच्या अंतस्थ आणि विलक्षण होणे हे सिद्ध होऊ शकत नाही. कारण की चक्षु आणि इंद्रियापेक्षा भिन्न होताना त्यांना असं दिसून न येण्याच्या कारणाने ही आत्मज्योती अंतस्थ व विलक्षण आहे. अशा प्रकारे उपर्युक्त हेतूमध्ये विशेषण लावून दिल्याने त्याची उपपत्ती ही होऊ शकत असते. त्यामुळे त्या ज्योतीस जो देहेंद्रिय रूप संघातच्या धर्मवाली दाखविले तरी देखील अनुमानाच्या विशेषतामध्ये ते येत असते. आदित्यादी ज्योतीच्या समान ही ज्योती जी आहे ती देहेंद्रिय संगताचे धर्मत्वाचे दर्शन आहे. असे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो त्याच्या धर्मरूपाची चैतन्य ज्योती देखील राहत असते. हा तुमचा हेतू तर असिद्ध आहे. कारण मृतदेहामध्ये ती ज्योती दिसून येत नाही. सामान्यतः दृष्ट अनुमानाची अप्रामाणिकता ही मांडण्यावर तर भोजन आणि जलपानादी सर्वच आणि ते इष्ट नसते. कारण की जेव्हा तर जलपान आणि भोजनादी करण्यावर भूक आणि तहानेस निवृत्त पाहणारे त्याच्याच समानतेचे लोकांमध्ये हा जलपान आणि भोजन ग्रहण करताना दिसून येणे ह्यावरून सिद्ध होऊ शकतच नाही. कारण की सामान्य दृष्टी ही नियमास ती ते अप्रमाणिक मन लागेल.
परंतु त्यांनी जलपान आणि भोजन केलेल्या त्या क्षुधा आणि पिपासादी निवृत्तीचे अनुमान करून त्याच्यासाठी प्रवृत्त होताना पाहिल्याच जात असते. असे जो म्हणेल की हाच देह दर्शनादी क्रियेचा करता असे, याचे तर स्वप्न आणि स्मृतीच्या देहापासून भिन्न कोणी अन्यदृष्ट आहे असं सांगून पाहिलेच तर परिहार करून दिला गेला आहे. आणि ह्यानेच अर्थात संगताचे दृष्टत्वाच्या निराकरण करून त्या अन्यवृत्तीचे हे अनात्मत्वाचा देखील निषेध केला गेलेला आहे. आणि काजव्याचा जो कधी प्रकाशत्व आणि अप्रकाशत्व दाखवला गेला आहे ते देखील ठीक नाही. कारण की ते प्रकाशत्व आणि अप्रकाशत्व तर पंख उडल्याच्या कारणाने होत असतं. आणि जे काही केलेले आहे ते अवश्य फळ देणं हा धर्म जो आहे तो अधर्माचा स्वभावच आहे आणि स्वीकार करून घेतला पाहिजे. तर मग असा स्वीकार करण्यावर तुमचेच सिद्धांताची ही हानी व्हायला लागेल. आणि ह्यानेच सिद्धांतामधील विरोध होण्याचे कारण हे तुमच्याद्वारेच अशंकित अनावस्था दोषाचा देखील निराकरण करून करून दिलेला आहे. म्हणून संघापासून पृथक आणि आपल्यामध्ये स्थित अशा त्या आत्मज्योती आहेत हे सिद्ध झालेलं आहे. असा हा इथे हा श- मंत्र जो आहे 6वा मंत्र हा इथे संपलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढे पाहूया. पुढचा आता हा विषय संपला आहे. आत्मज्योती याच्यावर आपण विस्ताराने विवेचन पाहिलं आणि त्याच्यावरचं सगळं चिंतन आपण विस्ताराने घेतलं. आता त्या आत्मज्योतीला धरूनच हा पुढचा विषय आहे तो म्हणजे आत्मतत्व, आत्म्याचं स्वरूप. आता हा म्हणजे सगळ्यात गाभा आहे विषयाचा जो आहे हा गाभा आहे. आणि याज्ञवल्क्याला जो जनक प्रश्न विचारतो तो अतिशय म्हणजे सर्व मानवतेला त्याच्यामध्ये कल्याण होईल अशा दृष्टीने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या प्रश्नाचे उत्तरही तितक्याच सटीकतेने भगवान श्रीकृष्णाने स्वतः दिलेले आहे. भगवान श्रीकृष्ण जे आहेत तेच ह्या श्रुतीच्या माध्यमातून बोलत आहेत असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. तेव्हा ते ब्रह्मतत्वाचं विवेचन करण्याचं सामर्थ्य हे भगवंतालाच आहे. आणि आत्म्याचं स्वरूप सुद्धा नेमकं काय आहे याचं सुद्धा वर्णन करण्याची ही दिव्य क्षमता जी आहे ती केवळ भगवंतालाच आहे. तेव्हा त्याच्याच माध्यमातून हे आत्मतत्व काय आहे, त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे हे आपण पाहूयात पुढच्या मंत्राच्या माध्यमातून. आता जर आत्म्याची देहादीपासून भिन्न होणे इत्यादी गोष्ट सिद्ध होऊन गेली असेल तर आदित्याच्या समान जातीय पदार्थाचे हे अनुग्राहकत्व पाहण्याच्या कारणाने उत्पन्न झालेल्या त्या भ्रांतीने आत्मा इंद्रियामध्येच कोणी एक आहे अथवा त्यामध्ये त्यापेक्षा तो कोणी एक भिन्न आहे याचा विवेक न होण्याने जनक असे जनक अशा प्रकारचा हा प्रश्न विचारतोय याज्ञवल्क्याला. तेव्हा आता हा मंत्र क्रमांक 7 आहे आणि त्या जनकाचं म्हणणं काय आहे हे इथे मांडलेलं. तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो आपण पाहू पहिल्यांदा. म्हणजे हा मंत्र काय ते आधी पाहू आपण. कथम आत्मेति योयम विज्ञानमयम प्राणेषु हृद्यंत हृद्यंतर्ज्योतिः पुरुषः ससमानः सुन्नुभौ लोकावनु संचरति ध्यायतीव लेलायतीव सही स्वप्नो भूत्वेमं लोकमती करा लोकमती करामिती मृत्यो रूपाणी असा मंत्र आहे. आणि त्या मंत्राचा आशय असे की कथम इति सूक्ष्मयुक्त कठीणतेने हे समजून येत आहे. ह्या कारणाने भ्रांती होणे हे संभवच आहे. अथवा आत्मा जो आहे तो शरीराच्या व्यतिरिक्त सिद्ध होण्यावर देखील समस्त इंद्रिया जे आहेत ते विज्ञानावरती समान ही जाणून येत असते. कारण की आत्मा त्यांना पृथक रूपाने उपलब्ध होत नाही. या कारणाने मी विचारत आहे की आत्मा कोण आहे, कोणते आहे, आत्मा म्हणजे नेमका काय आहे. आणि त्याचा आपण उल्लेख जो केला आहे तो आत्मा शरीर, इंद्रिय, प्राण आणि मन यांच्यापैकी कोणता आहे. ज्या ज्योतीच्या द्वारे पुरुष बसत असतो, उठत असतो, सर्व क्रिया करत असतो
असं जे काही सांगितलं गेलेलं आहे, अथवा जो हा आत्मा आपणास विज्ञान रूपाने अभिप्रेत आहे, तर हे सर्व प्राण विज्ञानमयाच्या समान असते. या प्राणामध्ये तो आत्मा कोणता आहे? ज्यामध्ये उपस्थित ब्राह्मणामध्ये हे सर्व तेज आहे, ह्याच्यापेक्षा हे साहीही वेदांगाचा जाणकार कोण आहे, असा प्रश्न केला. असा हा जनकाचा प्रश्न आहे. तेव्हा या दोन्हीही व्याख्येमध्ये, पूर्व व्याख्येमध्ये कथम आत्मा, कोणता आत्मा आहे, इतकं प्रश्नवाक्य आहे. आणि योयम विज्ञानमय हा इत्यादी त्याचं उत्तर आहे. आणि दुसऱ्या व्याख्येमध्ये प्राणेषु येथपर्यंत प्रश्नवाक्य आहे, अथवा विज्ञानमयी हृद्यंतर ज्योतिही पुरुषः कतमः येथपर्यंत प्रश्नवाक्य आहे. परंतु योयम विज्ञानमय या शब्दाचा अर्थविशेष संबंध ठेवणारा होणे आणि कतम आत्मेती यामध्ये इति शब्दाचा ह्या प्रश्नवाक्याच्या समाप्तीसाठी होणे कोणत्या तरी व्यवहित संबंधाच्या शिवाय उचित आहे, असं समजून कतम आत्मेती ह्याची इति शब्दापर्यंत प्रश्नवाक्य आहे. योयम इत्यादी हे पुढचे जे सर्व वाक्य आहे ते उत्तरच आहे त्याचं, असा निश्चय होत असतो. तेव्हा आत्मा प्रत्यक्ष आहे या कारणाने योयम जे हे असा निर्देश केला आहे. अशा प्रकारचा योयम असा हा शब्द वापरून त्या आत्म्याचा निर्देश केलेला आहे. विज्ञानमय, विज्ञानप्राह्य, बुद्धी विज्ञानमय रूप उपाधीच्या संपर्काने विवेक न होण्याच्या कारणाने यास विज्ञानमय असं बोललं जातं. कारण की ज्या प्रकारे राहू हा चंद्रमाच्या आणि सूर्याच्या संपर्कात येऊन उपलब्ध होत असतो, त्याच अगदी प्रकारे हा बुद्धिरूप विज्ञानाच्या संपर्कात ठेवूनच अनुभवाने येत असतो. अंधाराच्या अंधकाराच्या समोर ठेवलेल्या दीपकाच्या समानच ही बुद्धी जी आहे, ही सर्व प्रकारच्या व्यापकास त्यांचे साधनं करतात. ही म्हणजे अंधकाराच्या समोर ठेवलेला जो दीपक असतो, त्याच्या समानच बुद्धी ही सर्व व्यापारात साधन असते. म्हणजे मनानेच तो पाहत असतो, मनानेच तो ऐकत असतो, असं सांगितलं देखील आहे. ज्या प्रकारे अंधकाराच्या मध्ये समस्त पदार्थ हे सम्मुखस्थ दीपकाच्या प्रकाशाने युक्त होऊन जात असतात आणि म्हणूनच ते उपलब्ध होत असतात, अगदी त्याच प्रकारे सर्व पदार्थ जे आहेत ते बुद्धीच्या विज्ञानाच्या आलोकाने हे विशिष्ट होऊन उपलब्ध होत असतात. अन्य इंद्रिये तर बुद्धीचे द्वारमात्र आहेत. या कारणाने आत्म्यास त्या बुद्धीच्या द्वारे विज्ञानमय अशा प्रकारे विषेदित केल्या जात असते. ज्यामध्ये मनात विज्ञानमय शब्दाची व्याख्या केलेली आहे की परमात्म्याच्या ह्या विज्ञप्तीचा विकार आहे, त्याचा हा अर्थ विज्ञानमय हा, मनोमय हा इत्यादी तैतरीय श्रुतीमध्ये विज्ञानमय शब्दाचा दुसरा अर्थ पाहिल्या जाण्याकारणाने हे श्रुतीच्या विरुद्ध इथे सिद्ध होत असतो. जेथे कोणत्या तरी पदाच्या अर्थामध्ये संदेह निर्माण होतो, तेथे अन्य स्थानामध्ये निश्चितच प्रयोग पाहून हा त्यास अनुसारच निश्चय केला जात असतो. याच्याशिवाय वाक्याविशेषाने अथवा निश्चित न्यायाच्या बलाने देखील त्याचा निश्चय होऊ शकत असतो. आणि जागे संधीही अर्थात बुद्धीच्या सहित असा पाठ केला गेलेला आहे. हृद्यंतः असे वचन देखील याचे पण त्या विज्ञानप्राय त्या विज्ञाना अधिक्यच ह्या ठिकाणी उचित आहे. प्राणेषु हा सप्तमी व्यतिरेक हा प्रदर्शित करण्यासाठी, जसे वृक्षेषु प्राशान येथे सामिप्य अर्थास लक्षित करणारी सप्तमी आहे. प्राणामध्ये आत्म्याची भिन्नता अथवा अभिन्नतेचे जे विषयात संदेह होत असतो, म्हणून प्राणेषु ह्याचा अर्थात प्राणापासून भिन्न, कारण की जो ज्यामध्ये असतो तो त्याच्यापेक्षा भिन्न होत असतो, असा हा त्यातला तर्क आहे. जसे पाषाणात होणारे वृक्ष हे पाषाणापासून ते भिन्न असतात. म्हणजे हृदयामध्ये तेथे हा राहत असतो आणि प्राणामध्ये प्राणजाती तीच ही प्राणामध्येच प्राणजातीची जी बुद्धी आहे ती ह्या कारणाने श्रुती सांगते की हृदयंत येथे हृत शब्दाने पुंडरीकार पुंडरीकाकार हा मासपिंड सांगितल्या कारणाने बुद्धी ही हृत आहे. बुद्धी त्या ठिकाणी हृत म्हणजे हृदयामध्ये आहे. त्या हृतमध्ये अर्थात बुद्धीमध्ये अंत हा
या बुद्धिवृत्तीने त्याची भिन्नता प्रदर्शित करण्यात येत आहे. प्रकाशरूप होण्याच्या कारणानेच आत्मा हा ज्योतिही अशा प्रकारचा समजला गेलेला सांगितला गेला आहे. ते त्या प्रकारची ज्योती आहे, ज्योती स्वरूप आहे असं अशा प्रकारे तिथे उल्लेख केल्यामुळे देहेंद्रिय संघात हा सूर्याच्या प्रकाशामध्ये स्थित घडणाऱ्या या ह्या ह्या सूर्याच्या प्रकाशामध्ये तो स्थित घटकाच्या समान ह्या समान इकडे तिकडे तो फिरतो, क्रिया करतो, कर्म करत असतो. आणि म्हणून ज्या परीक्षेसाठी दुग्धादी द्रव्यामध्ये टाकलेले हे सरकादी मकर मकर इत्यादी मणी त्या दुधादी द्रव्यास आपलीच ही कांती देत असतो. आणि त्या प्रकारे आत्मज्योती बुद्धी अर्थात हृदयाने देखील सूक्ष्म होण्याच्या कारणाने हृदपिंडामध्ये स्थित असलेल्या हृदयाधिक आणि देहेंद्रिय संघाच्या ह्या देखील आपल्यापेक्षाही अभिन्न करून आत्मज्योतीचा कांतीनेच युक्त होत असतो. कारण की परंपरेने सूक्ष्म, स्थूल आणि तारतम्याने या सर्वांची अपेक्षा ही तो अंतराम आहे. बुद्धी तर स्वच्छच आहे आणि आत्म्याची समीपवर्तीनी आहे. त्यामुळे ह्या कारणाने त्या आत्मचैतन्याच्या या प्रतिच्छायेने देखील होऊन जात असतो. आणि ह्यापासून विवेकियांचे देखील पूर्वी त्यामध्ये आत्माभिमान बुद्धी होत असते. त्याचा देखील समीपवर्ती होण्याने ही समीपवर्ती त्या ठिकाणी होत असल्यामुळे बुद्धीच्या संपर्काने मनामध्ये चैतन्य भासत असतं. आणि मनाचे इंद्रियाशी संपर्क होण्याच्या कारणाने मनाने इंद्रियामध्ये पुन्हा शरीराशी संपर्क होण्याच्या कारणाने आणि शरीरामध्ये मग तो चैतन्य भाव भासत असतो. अशा प्रकारे परंपरेने आत्मा संपूर्ण देहेंद्रिय संगताच्या चैतन्यरूप प्रकाशाने प्रकाशित होत असतो. याने सर्व लोकांची देहेंद्रिय संघात आणि त्यांच्या वृत्तीमध्ये आपल्या आपल्या विवेकाने अनुसार आपल्या विवेकाच्या अनुसार अनियत आत्माभिमान बुद्धी उत्पन्न होत असते. ही अशीच भगवानाने देखील गीतेत सांगितलं आहे की हे भारत, ज्या प्रकारे एक सूर्य ह्या संपूर्ण लोकास प्रकाशित करत असतो, अगदी त्याच प्रकारे क्षेत्री आत्मा त्याच प्रकारे ज्या प्रकारे एक सूर्य ह्या संपूर्ण लोकास प्रकाशित करत असतो, अगदी त्याच प्रकारे क्षेत्री हा आत्मा जो आहे संपूर्ण क्षेत्रास सुद्धा तो आत्माच हा प्रकाशित करत असतो. जे आदित्यगत तेज आहे ते माझेच आहे असे जाण असं भगवंतांनी सांगितले आहे. आणि इत्यादी जे अनित्यामध्ये नित्य आणि चेतनामध्ये चेतन असं कठोपनिषदेने देखील सांगितलं गेलेलं आहे. आणि असे देखील सांगितले आहे की सर्व त्यानेच प्रकाशित होण्याने हे सर्व काही प्रकाशित होत असतं आणि हे सर्व त्याच्याच तेजाने हे प्रकाशित होत असतं. ह्याच्याशिवाय ज्याच्या तेजाने तेजोमय होऊन सूर्य तापत असतो ना, असे असे हे ज्याच्या तेजाने तेजोमय होऊन जो सूर्य तापत असतो, म्हणजे तो भगवंत आहे, ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाच्या तेजानेच हा सूर्य सुद्धा तप्त होत असतो असं भगवंत म्हणतात. आणि असे हे मंत्रवर्ण देखील आहेत. म्हणून हा आत्मा हा कसा आहे, तर तो हृदयांतर्गत ज्योत आहे. म्हणजे आत्मा हा ज्योतस्वरूप आणि मूळ प्रेरक तत्व आहे हे सांगण्याचा या ठिकाणी पूर्ण हे प्रयत्न केलेले आहे. पुरुष हा जो आहे तो आकाशाच्या समान सर्व गत आहे. पुरुष म्हटलं की त्या ठिकाणी जीवात्मा, आणि जीवात्मा जो आहे तो आकाशाच्या समान म्हणजे आकाशामध्ये सर्व दिशेमध्ये तो प्रवास करू करू शकतो. आणि यामुळेच त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. तो सर्वांचा प्रकाशक आणि स्वयं दुसऱ्यापासून अप्रकाशक आहे. होण्याच्या कारणाने याचे स्वयंप्रकाशत्व हे सर्वापेक्षा अत्यंत उत्कृष्ट असं आहे. तो हा पुरुष ज्या विषयामध्ये तुम्ही विचारत आहात की हा आत्मा कोण आहे, तर स्वयंच ज्योती स्वभाव आहे. आणि म्हणून या समस्त इंद्रियाचा तो उपकारक बाह्य ज्योतींचे अस्त होऊन जाण्याने तो हृदयाचा उपकारक आहे असे पाहिले गेले आहे.
तेव्हा ज्या समयी बाह्य इंद्रियाची उपकारक आदित्याची ज्योतींच्या देखील ही तिथे सत्ता असते, त्या समयी देखील आदित्यादी ज्योतीचे पदार्थ जे आहेत ते पदार्थ होण्याच्या कारणाने आणि कार्यकारण संघात अचेतन असल्यामुळे त्यामध्ये स्वार्थाचा समूह, हे स्वार्थाचा हा त्याचा भाव आहे, हा संभव न होण्याने स्वार्थ ज्योती हा ज्याचा प्रकाश आपल्यासाठी आहे त्या आत्म्याच्या अनुग्रहाच्या शिवाय हा देहेंद्रिय संघात व्यवहारामध्ये समर्थच होऊ शकणार नाही. तेव्हा सर्व व्यवहार जो आहे तो सर्वदा आत्मज्योतीच्या अनुग्रहानेच होत असतो. जे हे हृदय आहे तेच मन आहे आणि तेच संज्ञान आहे. आणि एक अन्य श्रुतीने देखील असं सिद्ध केलं की प्राण्याच्या सर्व व्यवहार जो आहे तो अभिमानपूर्वकच होत असतो आणि हा अभिमानाचा हेतू आम्ही मरकतमणी दृष्टांताने दाखवून दिला आहे. जर ही गोष्ट अशीच आहे तर तथापि जागृत कालामध्ये आत्मज्योती ह्या सर्वच इंद्रियाचे अवयव आणि बुद्धी इत्यादी बाह्य आणि अभ्यंतर देह व इंद्रिये आदीच्या व्यवहार समूहाने चंचल राहत असतात. कारण की या कारणाने त्या आत्मसंज्ञक ज्योतीस माझ्याकडून शिकण्यास समान काढून पृथक रूपाने दाखवल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून या स्वप्नामध्ये दाखवण्याच्या इच्छेने श्रुती ही गोष्ट आरंभ करत आहे. तेव्हा आपण आता इथे आपण थांबूया आणि आपण याचा पुढचा जो भाग आहे, कारण हा आत्मस्वरूप हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळे पुढच्या प्रवचनामध्ये हे आपण व्यवस्थित आपण संपन्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ